बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। 22 मार्चला ज्योतिबा मंदिरात पुजारी आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली। 8 ते 10 पुजाऱ्यांनी परिते गावातील काही भाविकांना बेदम मारहाण केली होती। या घटनेच्या निषेधार्थ आज परिते ग्रामस्थांसह राधानगरी आणि करवीर तालुक्यातील 52 गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जोरदार घोषणाबाजी करत दसरा चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं। मुजोर आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची चौकशी करून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। तसंच ज्योतिबा मंदिरातील दानपात्र हटवावीत, पंढरपूरप्रमाणे शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। करवीर तालुक्यातील परिते गावचा वार्षिक यात्रोत्सव 22 ते 24 मार्च दरम्यान संपन्न झाला। परंपरेनुसार या यात्रेची सुरुवात दख्खनचा राजा ज्योतिबा देवालयातून होते। श्री ज्योतिबा देवाला विधिवत अभिषेक घालून सासनकाठीचं पूजन होतं आणि मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। 22 मार्चला परिते गावातील काही भाविक सासनकाठी घेऊन ज्योतिबा डोंगरावर गेले होते। त्यावेळी किरकोळ कारणातून पुजारी आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली। 8 ते 10 पुजाऱ्यांनी भाविकांना दांडक्यानं आणि नारळानं बेदम मारहाण केली। परिते ग्रामस्थ मद्यपान करून मंदिरात गोंधळ घालत होते असा आरोप ज्योतिबा पुजाऱ्यांनी केला। त्यातून एक नवा वाद निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर आज परिते गावासह करवीर आणि राधानगरी तालुक्यातील 52 गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। दसरा चौकातून निघालेल्या या मोर्चातील नागरिकांनी हातात विविध फलक घेऊन ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांचा निषेध केला। भर उन्हात निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी होते। परितेचे सरपंच मनोज पाटील, शेतकरी सेनेचे जनार्दन पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, परिते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक सुनील कारंडे, परिते ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशितोष पाटील, सदस्य विलास पाटील यांच्यासह 52 गावातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिलं। या तुमच्या सर्व माध्यमांच्या वतीने विनंती करतो, तमाम राज्यातले जे काही भाविक या यात्रेसाठी येणार आहेत त्या तुमचा आवाज म्हणून आम्ही इथे आलो आहोत। तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। पण याचा कुठेही अर्थ या यात्रेला गालबोट लावावं किंवा गालबोट या यात्रेची कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडावा असा आमचा बिलकुल नाही आहे। मी तुमच्या माध्यमातून सर्व भाविकांना, महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांना मी या मोर्चाचा प्रमुख या नात्याने विनंती करतो की त्या परवाच दिवशी 1 तारखेला आपल्या या ज्योतिबाची यात्रा होणार आहे। आपण ही यात्रा सर्वांनी शांततेनं आणि मोठ्या उत्साहात पार पाडूया। जो चुकीचा प्रकार घडलाय याच्यामध्ये जे कोण दोषी पुजारी आहेत त्या व्हिडिओमध्ये जे दिसतात आणि पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर जे काही पुढे नावं येतील त्या पुजाऱ्यांवरती प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे। आणि त्याचबरोबर कालच आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आणि आंबेडकर साहेबांना, मी असेल, सरपंच साहेब असतील, ग्रामस्थांनी आम्ही काल भेटून झालेला प्रकारे त्यांच्या कानावर घातलेला आहे। आमची त्या दोन्ही मंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हीच मागणी असणार आहे की हे जी सखोल चौकशी करावी। गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी, मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, मंदिरातील थेट दर्शनाची पद्धत बंद व्हावी, पुजाऱ्यांची देणगीपात्र हटवावीत आणि शासकीय देणगीपात्र ठेवावीत अशी मागणी करण्यात आली। येत्या 15 दिवसात या मागण्यांचा विचार करून कारवाई झाली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। यावेळी सुभाष लोहार, मधुकर कांबळे, साताप्पा पाटील, मधुकर पाटील यांच्यासह 52 गावातील ग्रामस्थ उपस्थित होते।